खऱ्या अर्थानं बहुगुणी समजल्या जाणाऱ्या देशी गायींची संख्या हल्ली चिंता वाटावी एवढी कमी झाली आहे। देशी वाणाच्या गायी दुर्मिळ होत असतानाच त्यांच्याबद्दलचं आकर्षणही वाढत चाललंय। देशी गायीचं दूध असो वा इतर पदार्थ, त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। अशा परिस्थितीत देशी गायीचं जतन तसंच त्यांची वंशवाढ करण्याच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। पुण्याच्या भुकुममध्ये थार पारकर वाणाच्या गायीचा सांभाळ सुरू आहे। त्याला आता अत्याधुनिक संशोधनाची जोड लाभली आहे। दिवसाला 20 लिटर दूध देतील, ज्याचं वर्षाचं यील्ड साधारण 4 ते 5 हजार लिटर असेल, अशा पद्धतीच्या गायी या ठिकाणी आम्ही निर्माण करत आहोत। आणि या गायी पुढे एकदा निर्माण झाल्या की या नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने या वर्षाकाठी या फार्मवरून 5000 गायी तयार होतील आणि त्यापुढे शेतकऱ्यांच्या दारामध्ये आपल्याला जर्सीऐवजी देशी गायी दिसतील। हे आमच्या ट्रस्टचा आणि या क्लबचा उद्दिष्ट आहे। देशी वाणाची गाय वर्षाकाठी एका वासराला जन्म देते, मात्र प्रत्यक्षात 300 पेक्षा जास्त वासरांना जन्म देता येईल इतकी स्त्री बीज तिच्यापासून वर्षभरात मिळू शकतात। याच संदर्भातील संशोधनाला जेके ट्रस्टनं मूर्त रूप दिलंय। विशिष्ट प्रकारच्या साधन सामुग्रीनं युक्त अशा प्रयोगशाळेच्या माध्यमातून देशी गायीच्या गर्भाची उत्पत्ती केली जाते आणि ठराविक कालावधीनंतर हा गर्भ सक्षम अशा गायीच्या पोटात वाढवला जातो। यालाच गायीमध्ये IVF तंत्राचा वापर म्हणता येईल। शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये आपले जे जेनेटिकली अतिशय चांगले ॲनिमल्स आहेत, पर्टिक्युलरली आपले जे देशी ब्रीड्स आहेत जे अतिशय कमी होत चाललेले आहेत, त्यांना कसं फास्ट मल्टिप्लाय करावं आणि IVF टेक्निकमध्ये आपण या गायींचे वूसाइट्स ॲस्पिरेट करतो आणि त्या वूसाइट्सना बाहेर फर्टिलाइज करून 7 दिवस याचे गर्भ एम्ब्रियो तयार करून परत दुसऱ्या रिसिपियंट काऊजमध्ये फॉस्टर मदरमध्ये हे ट्रान्सप्लांट करतो। आपल्या देशात विदेशी तसंच संकरित गायीच्या माध्यमातून मोठी क्रांती झाली आहे। त्यामुळेच आपला देश दूध उत्पादनात अव्वल आहे। असं असलं तरी अस्सल देशी गायीचं महत्त्व आपल्याला नव्यानं पटू लागलंय। त्यामुळेच या गायीच्या संवर्धनासाठी अशा स्वरूपाचे प्रयत्न सुरू झाले आहेत। हल्ली गाय किंवा गोवंश म्हटलं की भुवया आपोआपच उंचावल्या जातात। अर्थात त्याला कारणं देखील तशीच आहेत। तुर्तास आपण तो वाद बाजूला ठेवूयात। देशी गायींच्या संवर्धनासाठी हाती घेण्यात आलेला एक कौतुकास्पद प्रकल्प या दृष्टिकोनातनं आपण या सगळ्या प्रयत्नाकडे बघूयात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, भूगाव, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।